Everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Video on Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण को डॉमिनन्स बघितलं होतं आणि आतापर्यंत आपण डॉमिनन्स इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स बघितलं होतं. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स. जस्ट 1 मिनिट. इनहेरिटन्स ऑफ द टू जीन्स. ओके, यातलं थोडंसं म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड थिंग्स अशा दिलेले आहेत, म्हणजे दोन जीन्स वगैरे घेतलेले आहेत. यातलेच थोडंसं असं कॉम्प्लिकेटेड करून दिलं आहे. सो आपण काय करायचं, यातलं एक डायरेक्ट रेशिओ दिला आहे, रेशिओ लक्षात ठेवूया. ओके, म्हणजे मी तर माझ्या वेळेस रेशिओ लक्षात, हा जर काय म्हणतात स्टडी करायला गेलं तर मला पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. सो हा फिनोटायपिक रेशिओ, दिस इज द फिनोटायपिक रेशिओ आणि जिनोटायपिक रेशिओ इज गिवन. ओके, 9:3:3:1. ओके, 9:3:3:1 दॅट इज द फिनोटायपिक रेशिओ. फिनोटायपिक रेशिओमध्ये कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का, एकदम दोन सपोज दोन हे जीन्स घेतल्यात ना आपण, राऊंड आणि येल्लो घेतलेले. ओके, मग राऊंड काय आहे, राऊंड हे. ओके, ह्यातलं डॉमिनंट काय राऊंड आणि येल्लो आणि ग्रीनमधलं डॉमिनंट काय, सपोज राऊंड आणि इकडचं राऊंड आणि रिंकल्ड. ओके, राऊंड आणि रिंकल्डमधलं डॉमिनंट काय राऊंड घेतलं इकडचं, आणि इकडचं डॉमिनंट काय येल्लो आणि ग्रीनमधलं दॅट इज द येल्लो डॉमिनंट आहे. ओके, मग राऊंड आणि ह्याचं येल्लो, सो दिस इज 9. ओके, दिस इज 9. हे 9 घेतलं, मग आता सगळ्यात हे झालं 9. आता त्यानंतर सगळ्यात कमी दोन्ही जे हे घ्यायचे काय म्हणतात, दोन्ही जे रिसेसिव्ह घ्यायचे. ओके, दोन्ही जे रिसेसिव्ह काय रिंकल्ड आणि येल्लोचं दॅट इज 1. 9 1. राहिलं काय मध्ये 3 घ्यायचे. ओके, मध्ये 3 दॅट इज राऊंड रिंकल्ड येल्लो आणि येल्लो राऊंड दॅट हे मधल्याचे मग 3 टाकून. ओके, हे टॉप राऊंड येल्लो म्हणजे डॉमिनंट दोन्हीचे डॉमिनंट दॅट इज 9 आणि दोन्हीचे रिसेसिव्ह दॅट इज 1 आणि मग मधले 3 दॅट इज 9:3:3:1. ओके, डन. आता ह्याचा हा फिनोटायपिक रेशिओ आहे. हा फिनोटायपिक रेशिओ. आता इथं ह्या काय म्हणतात चार्टमध्ये लिहिलं आहे, दिस इज द जिनोटायपिक रेशिओ. यू जस्ट रिमेंबर दिस. ओके, रिमेंबर दिस हे लक्षात कसं ठेवायचं, 141 121 242 आणि 121 242 121 म्हणजे 121 आणि 121 म्हणून किती होते 242. सो मध्ये 242. ओके, आणि हा डायरेक्ट तुम्हाला जिनोटायपिक रेशिओज विचारणार. ओके, सो डायरेक्टली जस्ट रिमेंबर दिस मच. आणि आता आपण बघणार दॅट इज द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय म्हणतं, law of independent, when two pairs of traits are combined in a hybrid, segregation of one pair of character is independent of the other pair of character. म्हणजे one pair of character is independent of the segregation, म्हणजे एक पेअर जे कॅरेक्टरचं जे सेग्रिगेशन होते ना इज इंडिपेंडंट ऑफ द अदर पेअर ऑफ कॅरेक्टर. म्हणजे सपोज दिस इज आर अँड दिस इज this is R, this is Y. ओके, ह्याच्यामध्ये इंडिपेंडंट असते म्हणजे कोणते पेअर घेतले तर ह्या पेअरचा आणि ह्याचा पेअरचा काय संबंध नसतो. ओके, इंडिपेंडंट ऑफ वन अदर. ओके, दॅट्स ऑल. काय लक्षात ठेवायचं यामध्ये फिनोटायपिक रेशिओ आणि जिनोटायपिक रेशिओ एवढा लक्षात ठेवायचं. फिनोटायपिक रेशिओ काय, फिनोटायपिक रेशिओमध्ये पहिल्या स्टार्टिंगला काय राऊंड म्हणजे दोन्हीचे डॉमिनंट कोणते राऊंडचा कोणते दोन्ही डॉमिनंट घेतले 9 आणि सगळ्यात रिसेसिव्ह दोन्हीचा रिसेसिव्ह काय घेतला 1. ओके, मधले काय येणार दॅट इज 3:3. ओके, आणि आता जिनोटायपिक रेशिओमध्ये काय करायचं, जिनोटायपिक रेशिओमध्ये 121 242 121 242 121 दॅट्स ऑल. खतम, म्हणजे बात खत्म. दॅट्स ऑल. दॅट इज द जिनोटायपिक रेशिओ. ओके, डन. गॉट इट. दॅट्स रिमेंबर. बाकीचं मग
you can just read. Okay, thank you so much. Bye bye.